ह्यावेळेस आपण प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र पित्या, आज मी तुझ्या चरणी येते त्या प्रत्येक भावासाठी आणि बहिणींसाठी ज्यांच्या दुरावा आला आहे, संवाद थांबला आहे आणि नातं थंड झालं आहे. देवा, तूच त्यांच्या नात्याचा निर्माता आहेस. कधी काळी ते एकत्र हसत खेळत स्वप्न पाहत होते, पण आज त्यांच्या मनात दुःख आहे, गैरसमज आहेत आणि अभिमानाची भिंत आहे. प्रभू, तू म्हणालास एकतेने राहणारे बंधू प्रभूला प्रिय असतात. आज हे वचन त्यांच्या जीवनात जिवंत कर. त्यांच्या मनातील जखमा तू स्पर्श कर. त्यांच्या ओठावर पुन्हा प्रेमाचे शब्द येऊ दे. जिथे कटुता आहे तिथे क्षमा येऊ दे. जिथे मौन आहे तिथे पुन्हा संवाद होऊ दे. प्रभू येशू, तू स्वतः क्षमेसाठी क्रुसावर गेला. त्या पवित्र उदाहरणानं आम्हाला शिकवलं की प्रेम नेहमी नम्रतेतून सुरू होतं. आज त्या भावाला, त्या बहिणीला माफ करण्याचं सामर्थ्य दे आणि ज्यांच्या मनानं त्यांनी दुखवलं आहे, एकमेकांना दुखवलं आहे, त्या मनालाही तुझी शांतता दे. देवा, तुझ्या पवित्र आत्म्याने या नात्यात पुन्हा जीवन फूक. त्यांच्या घरात पुन्हा हसणं, एकत्रपणा आणि प्रार्थनेचं वातावरण येऊ दे. प्रभू, हे नातं तुझं आहे म्हणून कोणी हे तोडू शकत नाही. हे पुन्हा जुळू दे. तुझ्या कृपेने मजबूत होऊ दे. शेवटी प्रभू, तू त्यांना आठवण करून दे, प्रेम कधीच संपत नाही, कारण देव प्रीती आहे, प्रेम आहे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करते. आमेन.